ज्यावेळेला या कार्यक्रमाची रूपरेषा ठरली, खारगे साहेबांचं, चौरे साहेबांचं, सगळ्यांचं, हेनलचं, मी सगळ्यांचं धन्यवाद देईन. आणि मग आमच्या समोर प्रश्न आला देवेंद्रजी की या कार्यक्रमाचं पुरस्काराचं नाव काय द्यायचं. आणि मग सर्वानुमते एक गोष्ट लक्षात आली आमच्या की आमच्या तरी लहानपणापासून किंवा आमच्या आधीच्या पिढीच्या लहानपणापासून बालगीतं, बडबड गीतं, भक्तिगीतं, शक्तिगीतं, प्रेरणागीतं इथपासून आताच्या रिमिक्सच्या जमान्यात सुद्धा शनिवारी रात्री संध्याकाळी ज्यांच्या गाण्यावर युवकसुद्धा त्यांचे पाय थिरकतात आणि ज्यांचे रिमिक्स ऐकतात, असा एवढा मोठा प्रवास करणाऱ्या जिवंत दीपस्तंभ आशा भोसले सोडून कोणीच नाही. आणि म्हणून महाराष्ट्र आशा रेडिओ पुरस्कार आणि त्यामध्ये सर्व तंत्रज्ञ असतील, कारण याच्यात टेक्निकचा भाग वाढला आहे, इलेक्ट्रॉनिक्सचा भाग वाढला आहे, स्वाभाविक व्हॉइस मॉड्युलेशन्स, स्टोरी टेलिंग्स, गाणी, म्युझिक, गीत आणि ॲनालिसिस आणि सिनेमांचं विश्लेषण, या सगळ्यांच्या बाबतीत पूर्ण विचार करून 12 सेटचा अवॉर्ड, 12 वेगवेगळे अवॉर्ड्स आपण केले आणि आज त्याची सुरुवात झाली आहे.